छातीमध्ये कफ साचला की आपण काय करतो? लगेच खोकल्याचं औषध घेतो. पण कधी तुम्ही विचार केला आहे का? कफ सैल करण्यासाठी आपण आपल्या शरीराला मदत करतो का? तर नाही. छातीत जड वाटत असेल, खोकला येत असेल किंवा कफ बाहेर पडत नसेल तर सगळ्यात आधी हा घरगुती उपाय करून बघा. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 ग्लास कोमट पाणी, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मध. हा उपाय करत असताना 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मध मिसळून घ्या. हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळल्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही हळूहळू घ्या. कोमट पाणी जे असतं ते छातीमधील घट्ट म्युकस पातळ करतं. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे एन्झाईम्स असतात. हे एन्झाईम्स इंटरनल जी सूज असते ती कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे कफ चिकट राहत नाही. मध हा घशामध्ये होणारी खवखव कमी करतो आणि खोकल्याची जी तीव्रता असते ती कमी करण्यास मदत करतो. हा जो उपाय आहे तो अनेक दिवसांपासून साचलेला कफ बाहेर काढण्यास मदत करतो. पण लक्षात ठेवा, 1 वर्षाखालील जे बाळ आहे त्यांना मध देऊ नका. ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांनी मध घेणं टाळायला पाहिजे. त्याचबरोबर जर तुम्हाला ताप जास्त असेल, छातीत दुखत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्वरित तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरगुती उपाय जे असतात ते योग्य वेळी आणि योग्य प्रकारे केले तर त्यांचा खरंच खूप फायदा होतो. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका उपायासोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला, यामधील माहिती आवडली का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.